कोरोनापेक्षा पण वाईट महामारी आता आलेली आहे आणि याचा फटका पूर्ण म्हणजे मालकासहित कामगारावर पण आलेला आहे। आता कामगार आमच्या हॉटेलमध्ये म्हणाले, दादा हॉटेल बंद करू नका, आम्ही काय करायचं। आज जी भारतावर समस्या आली आहे आणि हॉटेल व्यावसायिकांना जो मोठा फटका बसलेला आहे तो कमर्शियल गॅसचा आहे। आज अशी वेळ आली आहे की प्रत्येक हॉटेल हा बंद करायच्या पातळीवर आहे आणि हॉटेल बंद करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही, तर मालकासह त्यांच्या कामगारांवर पण चुली बंद करण्याची वेळ आली आहे। तर हा सगळा प्रकार इस्रायल, इराण, अमेरिका या युद्धामुळे होत आहे। तर आम्ही आज तहसीलदार साहेबांच्याकडे मागणी केली आहे की आम्हाला प्रत्येक हॉटेलसाठी एक कमर्शियल गॅस उपलब्ध करून द्यावा। आम्ही सगळे हॉटेल व्यावसायिकवाले एकत्र आलो आहेत, कारण का कमर्शियल गॅस आम्हाला मिळेना झाला आहे, त्यामुळं आम्हाला हॉटेल चालवायला प्रॉब्लेम आले। हॉटेलसाठी कमर्शियल सिलेंडर उपलब्ध करून देणे त्या मागणीसाठी आम्ही साहेबांच्याकडे आलो होतो। साहेबांनी सांगितले की चौकशी करून आम्हाला सुरळीत गॅस पुरवठा करण्याचे सांगितले। मला हॉटेलसाठी कमर्शियल सिलेंडर रोज एक तरी प्रत्येक हॉटेलला मिळावा ही मागणी आम्ही त्यांना केली। तर साहेबांनी आज संध्याकाळी गॅस वितरक यांना बोलवून त्यांची मिटिंग घेतो म्हटलेत। आमच्या हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना मिटिंगमध्ये घेऊन आज संध्याकाळी त्याच्यावर चर्चा करून काय मार्ग निघेल हे सांगतो म्हटले। चूल लावली हो, बिर्याणी भांडं ठेवलं, करपलं तर ते कोण बघणार, ते डाग लगेच लागतो त्याला। बिर्याणीला कसं आहे, डाग लगेच लागतो क्या म्हणजे झळ याची लगेच लागते आणि पूर्ण बिर्याणी ओपीडी पोहे हे करू शकतो आम्ही, पण बाकी आता वडणी काय करायचं, भजी काय करायचं, कस्टमर आणि विचारते कधी आणि त्याला जरा धुरकंडाचा स्मेल पण येतो। नाही येतोय, चुलीचा लगेच येतो स्मेल येतो। गरम इलेक्ट्रिक नाही चालत, आपल्याकडे इलेक्ट्रिक चालत नाही ना, ते बाहेर चुलीवरचा चुला हवा, चुलीवरचा वडा, चुलीवरचं मिसळ। प्रेस्टिजचं तुमचं 1500 वॅटचं घेतलं, किती त्याच्यामध्ये शिजणार आहे? एक 10-15 प्लेट। या निवेदनावर तहसीलदार नेमकी कोणती भूमिका घेतात आणि गडिंग्लजचा हॉटेल व्यवसाय वाचवण्यामध्ये त्यांना कितपत यश मिळतं हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।